चला पुढचा चॅप्टर आपल्याला काय बघायचा आहे, ग्रोथ अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तर पहिला प्रश्न आहे, काय आहे पहिला प्रश्न की उपाय सांगा. पहिला प्रश्न काय आहे, व्हॉट इज सोल्युशन. व्हॉट इज सोल्युशन म्हणजे उपाय काय आहे. प्रश्न काय म्हणतो, काय सोल्युशन आहे सांगा. काय, कबीर वॉन्ट्स टू बी प्रोफेसर ऑफ झूलॉजी. कबीरला प्राणीशास्त्राचे प्राध्यापक व्हायचे आहे. प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजी, प्राण्यांचा अभ्यास करणारे शास्त्र. आता तुम्हाला सध्या काय फक्त सायन्स किंवा ईव्हीएस असा सब्जेक्ट म्हणतो तुम्ही. पुढे चालून हे सब्जेक्ट छोटे छोटे बनतात. आता सध्या तुमच्या सायन्स मध्ये काय असतंय, वातावरणाचा अभ्यास असतंय, प्राण्याचा अभ्यास असतंय, वनस्पतीचा अभ्यास असतंय, रोगांचाही अभ्यास असतंय. एकाच पुस्तकात सर्व असतंय. पण मोठं झाल्याच्या नंतर प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी वेगळे पुस्तक, फक्त वनस्पतीच्या अभ्यासाचं वेगळं पुस्तक. वनस्पतीच्या अभ्यासाला बॉटनी म्हणतात, प्राण्याच्या अभ्यासाला झूलॉजी म्हणतात, रोगाचा अभ्यास वेगळाच. कळलं का? असं प्रत्येक गोष्टीचा अभ्यास वेगळा असतो. मग प्राण्यावरचा अभ्यास म्हणजे त्याला म्हणतात झूलॉजी. मग ह्याचा प्रोफेसर व्हायचा, ह्याचा प्राध्यापक. कळलं का? व्हॉट कॅन ही डू टुडे टू प्रिपेअर फॉर दॅट. बरं, जर पुढे चालून त्यांना झूलॉजीचा प्राध्यापक व्हायचंय तर आज, टुडे म्हणजे काय, आज, त्यासाठी तयारी काय करावं लागेल त्यांना आज. पुढे चालून त्यांना काय बनायचंय, पुढे चालून काय बनायचं आहे, प्राणीशास्त्राचा प्राध्यापक. पण डायरेक्ट बनते का, नाही. आजपासून अभ्यास करावा लागेल का नाही. मग काय काय करावं लागेल बरं, ते सांगितलंय तुम्हाला. काय काय करावं लागेल, काय काय करावं लागेल बघा. मग आता कबीरनं काय करायला पाहिजे बा, कबीर शुड स्टडी बुक्स ऑन अॅनिमल. हो, कबीरने प्राण्यांवरचे पुस्तक वाचले पाहिजेत, है ना. झूलॉजी म्हणजे कोणाचा अभ्यास, प्राण्यांचा. मग कशावरचे पुस्तक वाचायचे, प्राण्यांवरचे. अॅनिमल म्हणजे प्राणी, ठीक आहे. आणि कशा वाचायचे, रेग्युलरली आणि सिन्सिअरली. बुक कशा वाचायचे, नियमितपणे आणि सिन्सिअरली म्हणजे व्यवस्थित मनापासून अभ्यास केला पाहिजे. ही शुड लर्न टू स्पीक इन पब्लिक बाय पार्टिसिपेटिंग इन इलोक्युशन कॉम्पिटिशन. वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला. बघा काय म्हटलंय, वक्तृत्व स्पर्धा. इलोक्युशन म्हणजे काय, वक्तृत्व, आणि स्पर्धा. इलोक्युशन कॉम्पिटिशन म्हणजे काय, वक्तृत्व. वक्तृत्व म्हणजे कळतंय का, भाषण करणे. चार चौघामध्ये काय करणे, भाषण. भाषण करायला शिकलं पाहिजे. आणि जेणेकरून त्यांना काय, सार्वजनिक पब्लिक मध्ये बोलता येईल. त्यांना कसं करता येईल, पब्लिक मध्ये बोलता येईल. का पब्लिक मध्ये बोलावं लागतं, कारण प्राध्यापक म्हणजे चार लोकांच्या पुढे बोलावं लागतं का नाही, विद्यार्थ्यांच्या पुढे. म्हणून एक तर प्राण्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि पब्लिक मध्ये बोललं पाहिजे. पब्लिक मध्ये बोलण्यासाठी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला पाहिजे, भाषणामध्ये. कळलं का, कळलं दोन्ही गोष्टी. क्वेश्चन ए, यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलंय का नाही, यूज युअर ब्रेन पॉवर. पहिला प्रश्न, व्हॉट स्किल्स डू वी ऑलरेडी हॅव बिफोर वी लर्न, हे स्पेलिंग चुकलंय, LEARN, टू राईड बायसिकल. सायकल चालवायला शिकण्याआधी आपल्याकडे कोणते कौशल्य, कौशल्य म्हणजे कला है ना, कोणते कौशल्य ऑलरेडी असतात, अगोदरच असतात. सायकल काय आपण डायरेक्ट पोटातून निघाल्याच्या नंतर डायरेक्ट सायकल चालवतो का, नाही. सायकल चालवायच्या आधी आपल्याला अगोदरच काय काय येत असते. सायकल चालवण्याच्या आधी आपल्याला बऱ्याच गोष्टी अगोदरच येत असतात, जेणेकरून आपल्याला सायकल चालवायला येते. कशी येते बघा, सायकल चालवण्यासाठी काय काय लागते, तर ते आपल्याला आधीच येत असते. बघा, बिफोर रायडिंग अ बायसिकल, सायकल चालवण्याआधी आपल्याला काय काय माहिती आहे, वी नो टू वॉक, रन, जम्प, क्लाइंब. सायकल चालवण्याआधी आपल्याला चालायला येते, पळायला येते, उडी मारायला येते, चढायला येते. मग ह्या सर्व गोष्टी सायकल चालवण्यासाठी महत्वाच्या आहेत का नाही. उडी मारून सायकलवर बसावं लागतंय. लक्षात, चलणे म्हणजे पाय हलवणे आहे. मग सायकलवर पण पाय हलवले, मग आपला पाय हलवता काय येते, कारण आपल्याला आधी चालता येते. कळायला का. सायकल चालवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आधीच आपल्याला येत असतात. त्या कोणत्या कोणत्या असतात त्यानं सांगितलं. कोणत्या कोणत्या असतात, वॉक, रन, जम्प, क्लाइंब. हेन्स वी आर एबल टू क्लाइंब, म्हणून आपल्याला सायकलवर चढता येते, बोलू शकतो. बरोबर आहे का. अँड सिट ऑन द बायसिकल अँड बॅलन्स सीट, म्हणून आपल्याला चढता येते, सायकलवर बसता येते
आणि आपल्याला तिला काय करता येते, बॅलन्स करता येते. बॅलन्स म्हणजे समतोल राखणे, पडू न देणे. कारण आपण चलताना शरीराचा समतोल राखतो का नाही, मग तेच आपण सायकलवर वापरत आहोत. चला पुढे काय म्हटलं बघा. सुमन विशेष टू रन अ रेस्टॉरंट ऑफ हर ओन इन फ्युचर. सुमनला भविष्यामध्ये, फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये, स्वतःचे रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल सारखं छोटस, कळलं का, रेस्टॉरंट, स्वतःचे रेस्टॉरंट सुरू करायचे आहे किंवा चालवायचे आहे. विच ऑफ द स्किल्स शी इज लर्निंग टुडे विल बी ऑफ यूज इन हर फ्युचर ऑक्युपेशन. मग ती आज शिकत असलेल्या कोणत्या कला तिच्या भविष्यातील व्यवसायाच्या उपयोगी पडतील. यूज म्हणजे उपयोगी पडतील. पुढे चालून हॉटेल चालवायचंय, परंतु आज तर ती शाळेत आहे ना, विद्यार्थी किंवा काही असेल, तर तिने आज असं काय शिकायला पाहिजे किंवा काय शिकत असेल की जेणेकरून तिला ते रेस्टॉरंट चालवायला मदत होईल. है ना, आपण हजार गोष्टी करत असतो, पण प्रत्येक गोष्टीत वापर होतोय का, नाही. खेळतो, खेळण्याचा वापर दुसरीकडे होतोय. आपण घरामध्ये आई पप्पा सोबत चर्चा करतो, त्याचा दुसरीकडे वापर होतोय. बरोबर आहे का नाही. मग बघा काय काय करत आहे, बघूया बरं कोणत्या कोणत्या स्किल आहेत. हा, द फॉलोइंग स्किल्स मेन्शन्ड बिलो विच शी इज लर्निंग टुडे विल बी ऑफ हेल्प टू सुमन. हे एवढं तर काय झालं, प्रश्नच झाला. काय झाला, हे प्रश्नच. फॉलोइंग म्हणजे खालीलपैकी, फॉलोइंग म्हणायचं आणि इथून पुढे सरळ लिहून टाकायचं. काय कळलं, काय कळलं. बस. कोणत्या कोणत्या कला येतात ज्या की रेस्टॉरंटसाठी लागतात. द स्किल ऑफ कुकिंग. कुकिंग मिल, घरामध्ये ती आईला मदत करत असेल का नाही खाना बनवायला, मग ते हॉटेल चालवायला मदत होईल का नाही. कुकिंग म्हणजे खाणं बनवणे, राईट. दुसरं रायटिंग डाऊन द रिसाईप. रेसिपी लिहून घेत असेल तिनं. आता रेसिपी आपण लिहित ना, असंच शिकतो. आईनं सांगितली की मुलगी काय करते, आपोआपच करते. परंतु पण हॉटेलमध्ये कसं लिहावं लागतं, आधी काय टाकायचं, मग फोडणी द्यायची, मग कांदा टाकायचा, मग जिरे टाकायचे, मग मोहऱ्या, जे काय असेल ते, का नाही, त्याला रेसिपी म्हणतात. काय म्हणतात त्याला, रेसिपी. मग ती रेसिपी पण लिहून घरात घेत असते. मग ती रेसिपी लिहून घेतल्यामुळे तिला हॉटेलमध्ये मदत होईल. पुढे काय, पुढे आणखीन काय लागते हॉटेल चालवण्यासाठी. काय नुसतं जेवण केलं म्हणजे जमते का, लोकांना पैसे दिले पाहिजेत, लोकांनी दिलेल्या पैशाचा हिशोब ठेवला पाहिजे. मग पुढे आणखीन काय करत आहे तिनं सध्या, कीपिंग अँड अकाउंट ऑफ द मनी स्पेंड. पैशाचा खर्च किती झाला, मनी स्पेंड म्हणजे पैशाचा खर्च किती झाला त्याचा हिशोब किंवा अकाउंट ठेवलं पाहिजे. बरोबर का, वही ठेवली पाहिजे. अकाउंट करणे म्हणजे वही लिहायची, किती खर्च झाला ते लिहायचं. मेकिंग द लिस्ट ऑफ ग्रॉसरी आयटम निडेड. हो, ग्रॉसरी आयटम म्हणजे किराणाचा माल काय काय लागतंय ना, हॉटेल चालवायला लागतंय का नाही. मग त्याची काय बनावं लागेल, तिला लिस्ट बनवायला आजपासूनच शिकावं लागेल. मग आजपासून तिनं लिस्ट बनवायला शिकत आहेत, जे की तिला पुढे चालून काय उघडायला मदत करेल, हॉटेल उघडायला मदत करेल. पुन्हा आणखीन काय जमलं पाहिजे, सर्विंग फूड. तिला लोकायला अन्न द्यायचं पण शिकलं पाहिजे. बरोबर आहे का नाही. असं तोंडावर फेकतात येत नाही ना, व्यवस्थित जाऊन हो का धरा साहेब काहीतरी असं म्हणावं लागेल का नाही चांगल्या हॉटेलमध्ये. पुन्हा पॅकिंग फूड. अरे फूड पण पॅक करता पाहिजे का, होम डिलिव्हरी असते की नाही. होम डिलिव्हरी माहिती आहे का तुला. मग होम डिलिव्हरीसाठी फूड व्यवस्थित पार्सल सुविधेसाठी पॅक करायला शिकावं लागेल का नाही. क्लिनिंग द टेबल पण क्लीन करायला शिकावं लागेल. म्हणजे घरामध्ये किंवा आज तिनं लहान असताना काय काय करायला पाहिजे किंवा काय काय करत असेल, काय करत आहे, जेणेकरून तिला हॉटेलसाठी पुढे चालून फायदा होईल. तर काय काय बरोबर आपण बघितलं, बऱ्याच गोष्टी आहेत. फक्त इंग्लिश म्हणून लिहायच्या. आता सर्वात पहिले रेसिपी लिहिता आली पाहिजे, अन्न बनवता आलं पाहिजे, ग्रॉसरीची लिस्ट करता आली पाहिजे. किराणा, ग्रॉसरी म्हणजे काय, किराणा. व्हेरी गुड. पैशाची डायरी, खर्च किती केला त्याचं अकाउंट ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर लोकांना जेवण पॅक करता आलं पाहिजे, लोकांना जेवण देता आलं पाहिजे, सर्व करता आलं पाहिजे, वाढता आलं पाहिजे, आहे का नाही. व्यवस्थित वाढता आलं पाहिजे ना, नाही तर वाढताना सांडवाला तिकडे तिकडे जमत नाही. त्याच्यानंतर काय, टेबलाची साफसफाई करता आली पाहिजे. कळलं, यादी बनवता आली पाहिजे. मग हेच दिलेत शब्द, माग पुढे झाले तरी जमते. एवढे शब्द फक्त पाठ करायचे, सोपा आहे. आन्सर द फॉलोइंग. क्वेश्चन ए, व्हॉट इज मिंट बाय हेरेडिटी. अनुवंशिकता म्हणजे काय. आपल्याला आईवडिलाकडून काही गोष्टी भेटतात, रंग, त्यांचं इंटेलिजन्स, त्यांचं नाक, डोळे, हे का नाही, त्यालाच अनुवंशिकता म्हणतात. काय म्हणतात, अनुवंशिकता. बरोबर काय म्हटलं, आवर सम फीचर्स और ट्रेट्स आर लाईक आवर ग्रँड पॅरेंट्स, ब्रदर्स अँड सिस्टर्स. चला ह्याच्यामध्ये छोटं करायचंय का, काही गरज नाही. बघा,
आपले काही वैशिष्ट्ये, फीचर म्हणजे काय, वैशिष्ट्ये आणि गुण कुणासारखे असतात, कुणासारखे, लाईक म्हणजे सारखे, कुणासारखे, आपले आजोबा आजी, आपले आई वडील आणि आपले भाऊ आणि बहिणीसारखे असतात. राईट. Being born with certain features or traits in common with the members of our family is called heredity. झालं, हेच आहे. काय म्हटलं बघा बरं, आपल्या परिवारातील, आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये कॉमन असणाऱ्या म्हणजे सारख्या असणाऱ्या विशिष्ट वैशिष्ट्यांसोबत जन्म घेणे यालाच काय म्हणतात, अनुवंशिकता म्हणतात. जरा लयच कॉम्प्लिकेटेड वाटलंय का रे, थोडं सोपं करता येईल. पुढची लाईन उडवली. राईट. आता सोपं आहे बघा. सोपं कसं सोपं आहे बघा. आवर सम फीचर्स और ट्रेट्स आर लाईक आवर ग्रँड पेरेंट्स अँड पॅरेंट्स, ब्रदर अँड सिस्टर. आपले काही वैशिष्ट्ये किंवा गुण, ट्रेट म्हणजे काय, गुण, कुणासारखे असतात, कुणासारखे असतात, ग्रँड पेरेंट्स, पॅरेंट्स, ब्रदर आणि सिस्टर सारखे. दिस इज कॉल्ड हेरिडिटी. दिस इज कॉल्ड हेरिडिटी. अलग लक्षात हे झालं. हेरिडिटी म्हणजे काय, अनुवंशिकता. दिस इज कॉल्ड म्हणजे यालाच म्हणतात अनुवंशिकता. ठीक आहे. मग याच्यामधलं मी काय उडवलं माहिती आहे का, एवढं उडवलं मराठीतून, एवढं उडवलं. आणि इथं काय म्हणलं मी, याला म्हणतात. इथं शब्द काय लिहिला फक्त मी, याला. चलो पुढे मग क्वेश्चन बी. चलो नेक्स्ट. What differences do we see between children in pre-primary classes and children in standard? पूर्व प्राथमिक वर्गातील आणि इयत्तेतील मुले यांच्यात आपल्याला काय फरक, डिफरन्स म्हणजे काय फरक दिसून येतो. लहान लेकरं आणि मोठे, इयत्तेमधले म्हणजे मोठे मुलं आहे का नाही, आणि प्री प्रायमरी म्हणजे छोटे मुलं, यांच्यामध्ये काय फरक दिसतात. एकदम सोपं आहे. प्री प्रायमरी चिल्ड्रन म्हणजे मोठे का छोटे, छोटे मुलं. प्री प्रायमरी चिल्ड्रन कॅनॉट रीड, राईट, ड्रेस, कॉम देअर हेअर. जे छोटे मुलं आहेत ते वाचू शकत नाहीत, लिहू शकत नाहीत, कपडे घालू शकत नाहीत, कंगवा करू शकत नाहीत. बरोबर आहे, साधी गोष्ट आहे. कंगवा विचारता येत नाही त्यांना. कॉम म्हणजे कंगवा करणे. दे आर डिपेंडंट ऑन देअर मदर, टीचर्स. ते मग हे सर्व करण्यासाठी त्यांना आईवर आणि शिक्षकावर आधारित राहावं लागतं. बरोबर आहे का नाही. तेच जे वेअर स्टँडर्ड चाइल्ड कॅन रीड, राईट, ड्रेस ऑन हिज ओन. इयत्तेमधला विद्यार्थी म्हणजे मोठा विद्यार्थी आहे का नाही, चाइल्ड काय करू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो, लिहू शकतो आणि ड्रेस घालू शकतो. सोपं आहे एकदम, आहे का नाही. हे सोपं होतं, काय मोठं नव्हतं. व्हॉट चेंजेस टेक प्लेस इन अस फ्रॉम बर्थ टिल अडल्टहुड. हो. तर प्रश्न काय विचारलाय, जन्मापासून ते प्रौढत्वापर्यंत. प्रौढत्व म्हणजे अडल्टहुड. प्रौढत्व म्हणजे काय, अडल्टहुड. जन्मापासून ते अडल्टहुड पर्यंत आपल्यामध्ये काय काय बदल होतात. कळलं, काय काय होतात. फ्रॉम बर्थ टू अडल्टहुड, जन्मापासून मोठं होईपर्यंत आपलं ब्रेन म्हणजे मेंदू डेव्हलप्स फ्रॉम नियरली 2 kg टू 50 kg, किलोग्राम. जन्मल्याच्या बरोबर किती असतो, जवळपास 2 किलोचा. मोठं झाल्यावर किती होतं, जवळपास, चूक झाली, 5 किलो चुकलं, 50 किलोचा तर माणूसच असतो. ब्रेन कसा होईल एवढा. इथं चूक काय झाली माहिती आहे का, हे ब्रेन नाही, हे आपलं वेट आहे. हे आपलं वेट आहे. काय आहे हे वेट, WEIGHT. हे आपलं वजन आहे. कळलं का. हे मेंदू नाही, हे काय आपलं वजन. तर काय छोटीशी चूक होती की जन्मापासून आपले वजन 2 किलो पासून ते 50 किलो पर्यंत वाढते. एवढं कळलं, सुमारे 50. ठीक आहे. कुणाचं कमी जास्त असते पण अंदाजे. त्यानंतर दुसरा पॉइंट काय म्हणते, ब्रेन डेव्हलप होतो. ब्रेन डेव्हलप्स, मेंदू विकसित होतो. डोक्यामध्ये जो मेंदू आहे तो विकसित होतो आपला.
हाईट इन्क्रीजेस ड्यू टू बोन ग्रोथ. हाडांच्या वाढीमुळे बोन म्हणजे काय असते? बोन म्हणजे आपण बघितला मागे शब्द हाड. हाडांच्या वाढीमुळे आपली काय उंची वाढते. काय वाढते? उंची. पुन्हा आपले आर्म्स अँड लेग्स लेंथन अँड स्ट्रेंथन. म्हणजे काय? आर्म म्हणजे हात आणि पाय लांबतात आणि मजबूत होतात. स्ट्रेंथ म्हणजे काय? मजबूत होणे. झालं, तुला ऑलरेडी झाले ना ते. आता हे झालं. तसा हे चॅप्टर मोठा नाही, फक्त आपला त्या प्रश्नामुळे वेळ गेला आहे का नाही. चॅप्टर किती आहे? 15 मिनिटं आहेत फक्त. बघ, क्वेश्चन डी. नेम एनी 3 स्किल्स यू हॅव अक्वायर्ड. तुम्ही आत्मसात केलेल्या, अक्वायर म्हणजे आत्मसात केलेल्या, शिकलेल्या कोणत्याही 3 कला सांगा. स्किल म्हणजे काय? कला. तुला माहित असल्या कोणते तुला येणाऱ्या 3 कला. खरं तर तुला काय येते बघ. द स्किल्स दॅट आय हॅव अक्वायर्ड. हे तर प्रश्नच असते, माहिती आहे ना तुला हे. द स्किल्स दॅट आय हॅव अक्वायर्ड आर. इथं यू म्हटलंय, तू काय म्हणायचं? आय है ना. प्रश्न विचारताना तू म्हणते, उत्तर देताना तू काय म्हणणार? मी. असंच का? एवढं कळतंय की. कोणत्या? स्किपिंग म्हणजे काय काय शिकलास मग तू आतापर्यंत? तुला काय काय देत असतं? भरपूर येतं तुला, जे की इथं सांगण्यासारखं नाही. बरोबर आहे का नाही? मग इथं मोळ उडवणे हे नाही सांगता येत इथं. बरोबर, तरी लिहू शकतो आपण. अलग लक्षात आहे. स्किपिंग म्हणजे दोरी खेळणे, जम्पिंग उड्या मारणे, रीडिंग वाचणे, रायटिंग लिहिणे, सायकल खेळणे, हे येते बघ. बॅटिंग, अजून काय काय येत नाही तुला? भरपूर येते ना. अलग लक्षात आहे. राईट. नेक्स्ट, मग ते 2 अशा आपण पाठ करायचे आणि लिहून टाकायचे जेवढ्या येतात तेवढ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज मिंट बाय फिजिकल ग्रोथ. फिजिकल म्हणजे काय? शारीरिक वाढ. फिजिकल ग्रोथ म्हणजे काय? शारीरिक वाढ म्हणजे काय? सोपं आहे एकदम सोपं. ग्रोईंग इन हाईट अँड वेट फ्रॉम चाइल्डहुड टू अडल्टहुड. म्हणजे काहीच नाही, लहानपणापासून. चाइल्डहुड म्हणजे काय? लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत, प्रौढ होईपर्यंत. प्रौढ म्हणते त्याला, कळलं का? उंची आणि वजन वाढणे, यालाच फिजिकल ग्रोथ असं म्हणतात. सोपं आहे, एकदम सोपं आहे. चला, काय म्हटलंय पहिलं? खऱ्या आणि खोट्यामध्ये. पहिला प्रश्न ट्रू और फॉल्स. पहिला प्रश्न इथं आहे. अ बेबी ग्रॅज्युअली लर्न टू परफॉर्म न्यूली लर्न टास्क विदाउट मेकिंग मिस्टेक. हे काय नाही. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. खालील विधाने खरे आहेत की खोटे आहेत, चूक की बरोबर ते सांगा. स्टेट म्हणजे सांगा. कळलं का? स्टेट म्हणजे काय? सांगा किंवा लिहा. वेगवेगळे शब्द. राईट म्हणते, यशाच्या राईट पण असते. राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट असे देऊ शकतात. कळलं का? स्टेट म्हटलं काय, राईट म्हटलं काय, समजून घ्यायचं. पुढे काय म्हटलं बघा बरं. लहान बाळ. काय म्हटलंय? लहान बाळ हळूहळू नवीन कला शिकते. आणि नवीन कला शिकत असताना किंवा नवीन शिकलेली कामे विदाउट मेकिंग मिस्टेक शिकते. न चुकता करते. विदाउट मेकिंग मिस्टेक म्हणजे काय? न चुकता करते. असं काय खरं आहे का? नाही, खोटं आहे. चुका होतात. सो दिस इज फॉल्स. फॉल्स म्हणजे काय? खोटे. पहिल्याचं उत्तर काय? खोटे. इथं दिले बघा हे. पहिल्याचं उत्तर इथं खरे दिले, रॉंग आहे. हे काय? खोटं आहे. हे कसं आहे? हे फॉल्स पाहिजे. काय पाहिजे? फॉल्स. चुकलंय बरं का हे. पहिल्याचं उत्तर खोटं आहे. कारण का न चुकता शिकते का? नाही, चुकते. ऍट बर्थ वी ऑलरेडी लर्न ऑल स्किल्स. आपण जन्मताच सर्व कला शिकलेले असतो. कला, ऑल, सर्व कला है ना. सर्व कला आपण शिकलेले असतो. लर्न म्हणजे शिकणे. असं आहे का? नाही, खोटं. फॉल्स. ह्याचं पण काय? फॉल्स म्हणजे खोटं. दुसरं, वी कॅनॉट मॅनेज ऑल आवर टास्क एंटायरली बाय आवर सेल्फ. बघा हे इथं दिले मराठीतून. आपण किंवा आम्ही, आमची सर्व कामे, ऑल आवर टास्क म्हणजे सर्व कामे पूर्णपणे एकट्याने करू शकत नाही. व्यवस्थापित करणे म्हणजे त्याचं नियोजन लावणे. व्यवस्थापन म्हणजे काय? नियोजन. तुला दिवसभराचं नियोजन स्वतःला लावता येते का? नाही. थोडं पप्पानं सांगावं लागतंय, थोडं सरनं सांगावं लागतंय. म्हणजे थोडी मदत लागते का नाही? मॅनेज करणे म्हणजे काय? मदत करणे. नाही, फाल्स नाही. बरोबर आहे ना. कॅनॉट म्हटलंय ना, करू शकत नाही. कॅनॉट म्हणजे करू शकत नाही. दिवसातले सर्व कामे तू स्वतःहून मॅनेज करू शकतोस का? नाही.
आपण सर्व स्वतःहून करू शकत नाही, थोडी मदत आपल्याला लागते, एकट्याने आपण करू शकत नाही, कळलं का? त्यानंतर आवर हाईट मॅनेज ऑल आवर टास्क एंटायरली बाय, अरे हे चुकलं काय, फ्रॉम टिल वी ग्रो, काय म्हटलंय बघा, हे चौथं पण चुकलंय, चौथं पण चुकलेलं आहे त्यांचं. काय, आपली उंची जन्मापासून म्हातारं होईपर्यंत, पूर्ण म्हातारं होईपर्यंत वाढते, बरोबर आहे काही? नाही, चुकीचं आहे. आपली उंची फक्त 18 वर्षापर्यंत वाढते, त्याच्यानंतर नाही वाढत. सो दिस इज ऑल्सो फॉल्स. हा, हे मात्र ट्रू आहे ना, हे ट्रू आहे, कारण इथं कॅनॉट म्हटलं बरं का, हे विसरू नको, हे कॅनॉट आहे. चला, झालं हे पण.